नमस्कार मित्रांनो. आज 11 मार्च अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच बलिदान दिन. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांना अवघ्या लहान वयातच छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धनीती असो, कला असो अशा विविध गोष्टींमध्ये तरबेज केले होते हे आपल्याला ठाऊक आहेच. संभाजी महाराज शिवाजी महाराजांसोबत आग्र्याच्या स्वारीला देखील गेले होते हे सुद्धा आपल्याला ठाऊक आहे. संभाजी महाराजांना मराठी, उर्दू, फारसी, संस्कृत, ब्रज अशा विविध भाषा माहीत होत्या. इतिहासाच्या नोंदीत त्यांचे 4 ग्रंथ आढळून येतात. त्यातील पहिला ग्रंथ म्हणजे बुधभूषण. या बुधभूषणाची एकूण 3 प्रकरणं उपलब्ध आहेत, परंतु त्याची अजून प्रकरणं असतील असे अभ्यासकांचे मत आहे. बुधभूषणाच्या पहिल्या अध्यायात छत्रपती संभाजी महाराजांनी श्री गणेश, पार्वती, शिव आणि त्याचप्रकारे आपल्या गुरूंना वंदन करीत संपूर्ण वंशाची माहिती दिली आहे. तसेच दुसऱ्या अध्यायात त्यांनी राजनीतीशास्त्राची माहिती दिली आहे. या ग्रंथामध्ये विविध श्लोक आढळतात आणि त्यामुळे हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी महाभारत असेल किंवा विविध पुराण असेल याचा अभ्यास केला असेल असे अभ्यासकांचे मत आहे. आणि सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे असे देखील म्हटले जाते की छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी हा ग्रंथ लिहिला आहे. महाराजांचा दुसरा ग्रंथ म्हणजे नायिकाभेद. हा ग्रंथ ब्रजभाषेत आहे. यामध्ये महाराजांनी लोकसंस्कृती आणि नृत्याविषयी माहिती दिल्याचे म्हटले जाते. तसेच महाराजांचा तिसरा ग्रंथ म्हणजे नखशिख किंवा नखशिखा. या ग्रंथामध्ये महाराजांनी ब्रजभाषेतील विविध छंदांचा वापर केलेला आढळतो. सातशतक हा महाराजांचा चौथा ग्रंथ असून हा ब्रजभाषेतील आध्यात्मिक ग्रंथ आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त हा भाग करत असताना छत्रपती संभाजी महाराजांकडून आपण काय शिकावं? तर महाराजांनी मुघलांपुढे कोणतीही तडजोड न करता आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी आपले प्राण अर्पण केले. याचबरोबर महाराजांनी आपली संस्कृती जपत आणि अभिमान बाळगत इतर प्रांतातील भाषा, त्याचप्रकारे त्यातील साहित्याचा देखील अभ्यास केला. आणि आपलं अक्षरधर्मी असो किंवा गोधडी यूट्यूब वाहिनी असो, याची संकल्पना देखील हीच आहे. आपल्याकडे असलेल्या जुन्या चांगल्या गोष्टींना जपत इतरांच्या नव्या चांगल्या गोष्टींना घेऊन पुढे जाऊया. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त अक्षरधर्मी समूहातर्फे मानवंदना.